यंदा नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती, हे विशेष. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर तो अर्थात सत्ताधारी भाजपला झालाय असं दिसतंय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 52 किंवा 55 ठिकाणी, सुधारित आकडेवारी अशी आहे की 55 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. भले या सगळ्या 55 ठिकाणी त्यांची सत्ता नसेल, महापालिकेत बहुमत नसेल, तरी सुद्धा अनेक ठिकाणी बहुमत हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाला किंवा आघाड्यांना मिळालं असलं तरी नगराध्यक्ष पदाची निवडणुकामध्ये भाजप आघाडीवर आहे. या शर्यतीमध्ये शिवसेना 23 ठिकाणी, 23 नगराध्यक्ष शिवसेनेचे असणार आहेत राज्यातले, त्यासोबतच काँग्रेसचे 21 असणार आहेत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार आहेत 20 नगराध्यक्ष नगरपालिकांमध्ये. एकूण 25 नगरपालिका अशाही आहेत की तिथलं नगराध्यक्ष पद जे आहे हे या मुख्य राज्यस्तरीय पक्षांपेक्षा इतर कुठल्या आघाड्यांकडे वा पक्षांकडे जात आहे.